नाशिक शहरात आज TCS कंपनीमधील कथित धर्मांतर आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला। हातात भगवे झेंडे, तोंडात जोरदार घोषणाबाजी आणि अन्यायाविरोधातील संताप व्यक्त करत ही रॅली शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। विशेष म्हणजे कोणतेही अधिकृत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना न देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निवेदन ठेवत आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला। न्याय मिळालाच पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। दरम्यान या घटनेमुळे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। आता या प्रकरणात प्रशासनाने संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।